चला तर आज सकाळी ऑफिसला पोचलो आणि पाहिलं की सगळ्या गाड्यांचा ताफा वगैरे ऑफिसच्या गेटच्या बाहेर उतरतं रिसेप्शनला. आणि नंतर कळलं की कोणीतरी इन्व्हेस्टर आले होते. जे अरबी पर्सन दिसत आहेत आपल्याला, तर ते दुबईवरून किंवा कुठून तरी आले असतील ॲज अ इन्व्हेस्टर स्टार इंडियाच्या ऑफिसमध्ये. तर मी एक्झॅक्टली त्यांना ओळखलं नाही, काय नाव काय आहे त्यांचं, पण मोठं काहीतरी पर्सनॅलिटी आहे ती. मॉर्निंग गाईज, आणि आज स्ट्रेट अवे फ्रॉम द ऑफिसला पोचलो. आज इथूनच तुम्हाला वेलकम करतो आहे लगेच. आणि आज काहीतरी स्पेशल आहे ऑफिसमध्ये. मला वाटतं धुरंधरचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे. सो म्हणजे टी व्हीवर पहिल्यांदा ते टेलिकास्ट करणार आहेत बहुतेक. तर काहीतरी लंच वगैरे अरेंज केला आहे, तर तो सेटअपही तुम्हाला दाखवतो. आणि आज बघूया, आता डेली स्टेटस कॉल वगैरे चालू होईल 5च मिनटात. चला, फेमस पर्सनॅलिटी रहमान डकेत आणि धुरंधरमधला हा हिरो, वेलकम टू लॅरी टाऊन. आणि इथे आतमध्ये लंचचा सेटअप केलेला आहे. तर हे बघा, अशा काही पद्धतीने लंच व्हेज नॉनव्हेज दोन्हीही सगळं अरेंज केलेलं आहे. आणि सगळं फक्त प्रीमियरला जे उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी हा लंचचा सेटअप आहे. आणि बाकी माझा लंचचा सेटअप बघा, अळूवडी, ही कढी, बुंदी कढी, ही छोलेची भाजी, शिरा, चपाती, सॅलड, कोकम ड्रिंक, सूप आणि राईस नंतर घेतो. अशा पद्धतीने जेवायला बसलो आपण. आणि हे बघा, सगळे ब्रँडेड परफ्यूम्स आले आहेत. डॉल्चे गॅबाना, प्राडा वगैरे. 2800 रुपयाची एक बॉटल ते 5000पर्यंत ईच बॉटल आहे. सो फ्रेंड्स, आता 2020 क्रिकेट वर्ल्ड कप चालू झालेला आहे. सो हे TGIF तर्फे म्हणजे थँक गॉड इट्स फ्रायडे हे जे ॲब्रिवेशन आपण नॉर्मली यूज करतो, तर आम्हाला ईच फ्रायडेला असं काहीतरी स्नॅक्स वगैरे मिळतं 2020 वर्ल्ड क्रिकेट प्रीमियरकडून. एक स्पॉन्सर केलेलं असं ITCTO वगैरे डिपार्टमेंटसाठी. तर बऱ्यापैकी इथे बघा, चांगल्या चांगल्या याचं असं मागच्या वेळेस थिओब्रोमाचा हे होता सँडविच वगैरे आणि पेस्ट्रीज वगैरे. आता हे बॉम्बुचाचं कोल्ड्रिंक वगैरे. तर चला, घेतलं आहे आणि आता वरती जाऊया. हे बघा, इथे स्टार स्पोर्ट्सचे जे सगळे हे होतात ब्रॉडकास्टिंग, तर इथे स्टुडिओजमध्ये हे पण होतं, कॉमेंट्री वगैरे पण होते. हे बघा, हे बॉम्बुचाचं काहीतरी ड्रिंक आहे, पॉमोग्रॅनेट बीटरूट ज्यूस वगैरे. एवढी बॉटल ही 180 रुपयाची आहे. आणि हे द विलेज शॉपचं काहीतरी एक पॅक आहे, ऑर्गॅनिक सगळं व्हेजिटेबल्स वगैरे आणि हमस आणि ते. हे हाय गाईज, या आलू भुजिया खायला. इव्हिनिंग स्नॅक्स टाईम. भूक लागली होती जरा. आणि डेव्हलपमेंटमध्ये एक इश्यू येत होता, म्हणून TLला मेसेज करून ठेवला. त्याचा रिप्लाय येईपर्यंत नाश्ता करून घेऊया. आणि ॲनिवेज आपण अर्ध्या तासात घरी निघणार आहोत. हे बघा, कोणाचं तरी हेलिकॉप्टर चाललेलं आहे. आणि मी तेच ॲक्च्युली आता आपला ब्लॉगमध्ये इन्क्लूड करण्यासाठी हेच बघत होतो की म्हणजे मी ॲक्च्युली माझं आता लक्ष या ब्लिंक होणाऱ्या लाईट्सकडे गेलं ना. हे बघा, इथे रेड, ह्या परत या टॉवरवर, इथे लोढावर. हे लाईट्स कसं असतात माहिती आहे, ब्लिंक होत असतात कंटिन्युअस प्रत्येक 2-2, 3-3 सेकंदाला. कारण कोणतंही असं हेलिकॉप्टर इथे जास्त वर्दळ असते ना एअर ट्रॅफिकची, म्हणजे असं मुवमेंट्स जास्त असते. मंत्रालय वगैरे, मंत्री किंवा बिझनेसमॅन्स वगैरे इथून चॉपर्सने, म्हणजे हेलिकॉप्टर्सने किंवा चार्टर प्लेन वगैरे नाही जात असं एवढ्या खालून, पण हेलिकॉप्टर्सने मोस्टली जात असतात ना. तर ते चुकून कसं आहे की धुकं वगैरे असतात, तर बघा आपल्याला सगळं अंधुक दिसतं आहे. आणि जेव्हा टिल्टेड येत असतात हे हेलिकॉप्टर्स वगैरे किंवा वरतून येत असतात, तेव्हा त्यांना ती विजिबिलिटी जास्त नसते. त्याच्यामुळे चुकून काही अपघात वगैरे होऊ नये किंवा त्या बिल्डिंगला जाऊन ठोकू नये म्हणून त्या लाईट्स ब्लिंक होत असतात कंटिन्युअस. म्हणजे हे नॉर्म्सच आहेत गव्हर्नमेंटचे. तर तेच नेमकं मी विचार करत होतो की हे ब्लॉगमध्ये एक जस्ट घेऊया आपण एक टॉपिक असं इन्फॉर्मेटिव्ह म्हणून. तेवढं हेलिकॉप्टर गेलं तर ते पण बघायला रोज जातात, म्हणजे दिवसातून 8-10 हेलिकॉप्टर जातो इथून. चला, तर निघालो आहे घरी. आणि बघा, बिल्डिंगच्या खाली आल्याला किती फ्रेश भाजीपाला आहे. इथे सगळं मिळतं, सगळे येतात संध्याकाळी भाजी वगैरे घ्यायला. किती फ्रेश आहे बघा ना, दिसायला हिरवा हिरवा. हे मसाल्याचे पदार्थ, चक्की आहे, फणस वगैरे, भोपळा, भाज्या वगैरे. मेन मुंबईचा एरिया आहे ना, दादर मार्केट वगैरे जवळ सगळं. तर बऱ्यापैकी वर्दळ असते संध्याकाळच्या वेळेला. आणि चालण्यासाठी देखील जागा नसते, एवढी वर्दळ असते. आणि किती बघा ना, तो दिवा लागला आहे आणि कसं दिसतंय, जरा व्ह्यू मस्त आला एकदम. मजा येते म्हणजे असं बघून. जास्त काही नको असतं माणसाला. असं बघितलं ना जरी दृश्य तरी मस्त वाटतं एकदम. हे बघा, फळं वगैरे किती फ्रेश. म्हणजे इथून पण मी कधी कधी घेऊन जातो, तुम्हाला तर माहितीच आहे, आधी पण मी सांगितलं आहे. मोठ्या प्रमाणावर आहे, चांगलं आहे. घरी पोचलो आणि एक असा विषय आहे डोक्यामध्ये, आणि थोडं मला मेंटल कंडिशन नाही आहे. भाजी, लिंबू, कॅरेट,
ही वाली भाजी आणि हे चमचा दुकान. चमचा वगैरे चमचा हा फ्रीज प्लेट सुरी चमचा कप आणि ही बोटा जेवण बन गॅस गॅस आणि हे ना आणि हे भांडे धुवायला बेसिन